सामना चालू झालेला आहे आणि हा सामना तुल्यबळ सामना होणार आहे. परभणी संघाचा रेडर यानंतर होणारा सामना मानसकोड संघ सेलू बी आणि प्यातर संघ खंबाळा दोन्ही संघांनी हाफ टाइम झाल्याच्या नंतर या चालू संघाच्या पाठीमागे येऊन उभं राहायचं आहे. सामना संपल्याच्या नंतर आपणास 1 मिनिट सुद्धा वेळ दिला जाणार नाही. दोनही संघांना सूचना. क्या बात है. सावला बुंदे बोनस द्या सावा. यानंतरचा होणारा सामना मानसकोड संघ सेलू बी आणि प्यातर संघ खंबाळा. एक गुंदा सावा. 1 गुण सावा. वा सुपर हिट. 3 पॉइंट. 2 पॉइंट. चला ओके. 2 पॉइंट परभणी. एक गुण सावा. 1 गुण सावा. तुल्यबळ असे सावा टीमचे खेळाडू. बघा आता आले आमचे सर मधुकर सर आलेले आहेत. तरी लाईन अंतर व्यवस्थित होता. लाईन अंतर पाठीमागा फक्त पाठीमागाचीच लाईन बघा तुम्ही, समोरचं काय बघू नका. एक गुण द्या सावा. सिंगल पॉइंट सावा. सर जरा मागव सर. सर परभणी आणि सावा या दोन संघामध्ये जबरदस्त एक लढत. 4 नंबरचा रेडर परभणी आणि संघात वापस. सामन्याचे पंच भाऊ पाटील आणि सिंगल गुण सावा. पठाण सर. सिंगल पॉइंट सावा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हा हा बस बस सोडून द्या. पंचांनी सिटी वाजवली, गाडी सोडून द्यायची.
बस सिंगल 1+2 3 पॉइंट सावा अलाउट परभणी टाइम आउट खबाळा दोन्ही संघाने हा सामना संपदाचा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सेलो आणि खबाळा यानंतरची लढत दोन्ही संघाने सामना संपदाचा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जबरदस्त पटला याला म्हणतात बादशाह बब्बा रे बब्बा किसी ने देखा तो नहीं एक गोल सावा सिंगल पॉइंट सावा महाराष्ट्रातील लाल मातीतला खेळ मर्दांचा खेळ एकीकडे 1 तर एकीकडे 7 असा हा जबर मॅच जबर झुपारी 4 नंबर चढाई करतोय 7चा डिफेन्स बस सोडून द्या सावा एक गोल सिंगल पॉइंट सावा रेडर आउट दोन्ही संघ इंटरनॅशनल दोन्ही संघाकडे क्षमता चौदा 2 यानंतरचा संघ मानसपूर संघ सेलू बी आणि प्यातार संघ खांबाळा दोन्ही संघाने मैदानावर चालू सामन्याच्या पाठीमागून उभं राहायचं आहे 2 पॉइंट परभणी 2 पॉइंट परभणी 10 नंबर तयार एक चुरशीची लढत आता यावेळेस डिफेंड मजबूत नाही 2 पॉइंट सावा रेडर सक्सेस अतिशबाजीमध्ये खेळी आहे दोन्ही संघाकडे क्षमता मजबूत आहे मात्र फिटनेस आणि गुण यादीमध्ये भर पडला तो म्हणजे सावा संघाकडे 16 गुण घेऊन खेळतोय संघ सावा आणि 4 गुण परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी फक्त सांभाळून बसा सर्वांना विनंती आहे किराणा दुकान सांभाळून बसायचं आहे घेऊन अन्यथा काय पण होऊ शकते यानंतरचा सामना मानसपूर संघ सेलू बी आणि प्यातार संघ खांबाळा दोनही संघांनी चालू सामन्याच्या पाठीमागे येऊन उभं राहायचं आहे आपणास हा सामना संपल्यानंतर 1 मिनिट सुद्धा वेळ दिला जाणार नाही प्यातार संघ खांबाळा ग्राउंडवर हजर असल्यास त्यांना विजय घोषित करण्यात येईल जबरदस्त बॅकिंग सिंगल पॉइंट परभणी बहुत ही बढ़िया प्रयास लिया था अभी 10 नंबर के रेडरिंग मैच पे है यानंतरचा सामना सेलू बी वर्सेस खांबाळा पॅन्थर संघ खांबाळा कृपया खांबाळ्याच्या खेळाडूंनी सहकार्य करायचे लगेच एका सेकंदात तुम्ही पाठीमागे तयार होऊन कारण की तुम्ही जर 10-15 मिनिटं उशीर करत असाल तर बाकीच्याला काय बोलायचं लगेच चला तुम्ही या रेडी होऊया या टीमच्या पाठीमागे उभे राहा पॅन्थर संघ खांबाळा परभणी तैयार तुला इकडे येऊन झोडवामला 2 नंबर के लिए तो निकलने का प्रयास तो सिंगल पॉइंट तो लगभग निकल लिया मिल गया है हाथों में बोनस प्लस सिंगल बोनस पॉइंट प्लस परभणी टच पॉइंट 2 पॉइंट मिलेंगे यहाँ परभणी बोनस का बच्चा जितनी बार भी रेड बनाई है परभणी की टीम ने तो 2 पॉइंट की रेड बनी है और एक रेडर के माध्यम से 7 पॉइंट बने हैं परभणी के तो 17 पॉइंट पे जा पहुंची है सावा ये तो बड़ा मुकाबला बन जाएगा यहाँ बढ़िया प्रयास या जो खिलाड़ू है बोनस सावा संघाला रेडी मिळेल सर जरा मागव सर 6चा डिफेन्स आणि 6चा डिफेन्स वर चढाई करतो सावा संघाचा 4 नंबरचा खेळाडू
सुंदर अशी बॅक किक, प्रेशर रेड, अतिशुभाजीमध्ये सामन्याला सुरुवात. आणि संघ सुरक्षित. पॉईंट टू सावा, एक गुण द्या साव्याला. सिंगल पॉइंट सावा. यानंतर होणारा सामना मानस स्पोर्ट संघ सेलू बी, प्यातर संघ खंबाळा. आपण दोनही संघांनी चालू सामन्याच्या पाठीमागे येऊन उभं राहायचं आहे. सामना झाल्याच्या नंतर आपणास 1 मिनिट सुद्धा वेळ दिला जाणार नाही. जो संघ ग्राउंडवर उपस्थित असेल तो संघ विजय घोषित करण्यात येईल. प्रत्येक संघासाठी ही सूचना राहणार आहे. प्रत्येक संघाला सूचना आहे, सामना संपताच मैदानाच्या मागेच तुम्ही उभं राहायचंय. 2 संघे बाहेर तर 2 संघे ताबडतोब आत आले पाहिजेत. 5 नंबर परभणी संघाची चढाई, 6 डिफेन्स, बोनस चालू आहे. 6 आणि 7 मध्ये आपण बोनस मध्ये खेळू शकता. डबल वापस, सुरक्षित रेड. 2 खेळाडू बाहेर, 5 खेळाडू आत. आणि 1.25 तुल्यबळ संघ या ठिकाणी मात्र आघाडीवर आहे. 19 पॉइंट्स घेऊन खेळतोय तो म्हणजे 6वा संघ. आणि 19-7. संगत वापस. शेवटचे 5 मिनिट. लास्ट 5 मिनिट. लास्ट 5 मिनिट. चालू सामन्याचे शेवटचे 5 मिनिट. दोन्ही संघाला सूचना, 5 मिनिटाचा सामना बाकी आहे. 19 पॉइंट पर. यानंतर होणारा सामना मानस स्पोर्ट संघ सेलू बी आणि प्यातर संघ खंबाळा. 7 पॉइंट पर. चला एक गोल. सिंगल पॉइंट परभणी. सहावा संघ 11 गुणांनी आघाडीवर. 19-8. आणि संगत वापस. परभणी संघाचा 7 नंबरचा खेळाडू परत रनिंग मॅचवर आहे. लास्ट 4 मिनिट. शेवटचे 4 मिनिट. जबरदस्त बॅक किक, खूपच तुल्यबळ. खूप चपळाई रेड मध्ये. सुंदर अशी चढाई. आणि परत संगत वापस. कमी वेळेमध्ये आता जास्तीत जास्त पॉइंट घेऊन परभणी संघाला खेळावं लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. कारण वक्त कभी किसी का गुलाम नहीं है. वक्त के साथ चलोगे तो आप निश्चित रूप से आगे जा सकते हैं. यही मंजर, वही टाइम इस बार परभणी पे मंडराता हुआ. जैसे वापस मानस स्पोर्ट संघ सेलू बी आणि प्यातर संघ खंबाळा दोनही संघांनी मैदानावर हजर राहायचं आहे. शेवटचे 3 मिनिट. लास्ट 3 मिनट्स. केवल 3 मिनट का मुकाबला बचा है. दोनों टीमों के पास लीड में भी है और स्पीड में है यहाँ 6वां. 6 का डिफेंस है. एक खिलाड़ी बाहर बैठा है. बहुत ही बढ़िया प्रयास करते हुए, हाइट भी है और फाइट भी है इस खिलाड़ी के पास. सुरक्षित रेड बनना चाहते हैं मगर यहाँ तो निश्चित रूप से कुछ संकेत दिया है. आ बैल मुझे मार. एक सिंगल पॉइंट चला गया. खिलाड़ी भी बाहर हुए. चला प्यातर संघ खंबाळा, मानस स्पोर्ट संघ सेलू. इस बार पॉइंट लगेंगे हाथ में. एक गुण ओव्हरमध्ये. सिंगल पॉइंट पर परभणी के हाथ. शेवटचे 2 मिनिट. लास्ट 2 मिनिट. लास्ट 2 मिनट. केवल 2 मिनट का मुकाबला बचा है. अब तो कमबैक करना बड़ा मुश्किल परभणी के लिए. मुश्किल ही है, नामुमकिन ही है.
9 पॉइंट बना के खेल रही है परभनी। एक सावा सिंगल एक पॉइंट गोल। फिर से सावा 21 पॉइंट पे जा पहुंची है सावा टीम और 9 पॉइंट पे है यहाँ परभनी। कमबैक नॉट इम्पॉसिबल। बहुत ही बढ़िया बैक किक का प्रयास था। पॉइंट तो लग जाएगा यहाँ, हाथ अंदाज तो है वही मिल जाएगा। इस बार पॉइंट मिला, 2 पॉइंट मिले इस बार परभनी के। बेहतरीन रेडर ने कमबैक करने का प्रयास तो किया है। 11 पे जा पहुंची है परभनी, मगर वक्त, मैंने पहले ही कहा कि वक्त कभी किसी के लिए रोकेगा नहीं। तेजीबाजी में चलती हुई इस लड़ाई में शुरुआत तो अच्छी रही, मगर शेवटचा 1 मिनिट। लास्ट 1 मिनिट। चालू सामन्याचा शेवटचा 1 मिनिट आणि यानंतर होणारा सामना मानसपूर संघ सेलू बी आणि पॅथर संघ खांबाळा दोनही संघांनी मैदानावर यायचं आहे। 2 गुण द्या इकडे। 2 पॉइंट जाएंगे इस बार परभनी के खाते में। 13 पॉइंट पे जा पहुंची है परभनी और